माझ्या बाळासाठी केली होती ॲपलची खीर. त्यासाठी एक ॲपल अर्धा कट करून घेतला आणि त्याची साल काढून घेतली. साल काढून झाल्यावरती ॲपलच्या बिया काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले. ॲपलमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर्स आणि पोटॅशियमसुद्धा भरपूर प्रमाणात आहेत. ॲपल कट करून झाल्यावरती एका पातेल्यात किंवा कढईमध्ये थोडंसं साजूक तूप टाकायचं, 1 ते 1.5 चमचा बारीक रवा टाकायचा आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा. भाजून झाल्यावरती त्यामध्ये पाणी टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कट केलेले ॲपल टाकायचे. मंद गॅसवरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं. आणि ॲपल व्यवस्थित शिजल्यावरती ही प्युरी थंड होऊ द्यायची आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची किंवा गाळणीने गाळून घेतली तरीसुद्धा चालेल. आणि ही खीर तुम्ही तुमच्या बाळाला खाऊ घाला. तुमचं बाळ अगदी आवडीने खाईल. आणि तुमचं बाळ देखील खातच नसेल किंवा खायला नको म्हणत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. त्यासाठी सुद्धा मी तुमच्यासाठी काही टिप्स शेअर करेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा तुमच्या अशा मैत्रिणीला जिला तिच्या बाळाला काय काय द्यावं हे सुचतच नाही.